फलटण तालुक्याचं राजकीय वातावरण बदलणारी सभा आहे। या भागामध्ये आसूकरांनी आणि गुणवरेकरांनी मला देखील जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी दिलेली होती आणि या संधीचं सोनं केलं हे प्रत्येक गावामध्ये माहिती आहे। या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपल्या बरोबर आहेत। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आपल्या बरोबर आहेत आणि ज्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं, राज्यपालानंतर दुसऱ्या क्रमांकाचं जे पद आहे ते आदरणीय रामराजे साहेब आपल्या बरोबर आहेत। सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून ज्यांनी सातारा जिल्हा परिषदेमध्ये कामाचा एक वेगळा ठसा उमटवला, ज्या पदाला राज्य मंत्रिपदाचा दर्जा होता, ते बाबा आपल्या बरोबर आहेत। इतकी प्रचंड मोठी ताकद फलटणकरांच्या बरोबर असल्यानंतर आपल्याला कुठल्या गोष्टींना घाबरायची गरज नाही। प्रामुख्यानं दोन गोष्टी मला या भागामध्ये सांगायच्या आहे। राजे गटानं आणि शिवसेनेनं या भागामध्ये हे तिन्ही राखीव उमेदवार जे आहेत हे उमेदवार प्रामुख्यानं बौद्ध समाजाचे दिलेले आहेत। या भागामधल्या बौद्ध समाजानं ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। गुणवरे गणाच्या उमेदवार वैशालताई कांबळे बौद्ध समाजाचे आहेत। आसू गणाचे उमेदवार भीमराव तात्या हे बौद्ध समाजाचे आहेत आणि गटाचे उमेदवार देखील बौद्ध समाजाचे आहेत। या भागामधल्या माझ्या तमाम बौद्ध समाजाला माझं जाहीर आव्हान आहे। माझे वडील या भागामध्ये जुन्या जाणत्या लोकांना माहिती आहे की सीताराम बुवाला विचारल्याशिवाय या बौद्ध समाजामधल्या लग्नाच्या तारखा धरल्या जात नव्हत्या। माझे वडील या भागामध्ये 50 वर्षापूर्वी लग्नविधीचं काम करायचे। आमच्या घराला एक वैचारिक पार्श्वभूमी आहे। अनिल जगतापनी दलित चळवळीमध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये गेली 50 वर्ष काम केलेलं आहे आणि म्हणून बाबा या मतदारसंघामध्ये ज्यांच्या बरोबर शिवसेनेची युती आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आनंदराज आंबेडकर, त्यांची रिपब्लिकन सेना आहे। बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे नातू आहेत आदरणीय प्रकाशजी आंबेडकर, त्यांची वंचित बहुजन आघाडी आहे। ह्या सगळ्यांनी या मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक एक कार्यकर्ता या ठिकाणी उभा आहे, भीमराव तात्यासारखा स्वच्छ निर्मळ माणूस उभा आहे आणि म्हणून या गणामध्ये उमेदवार दिलेले नाहीत। त्यांनी जाहीर पाठिंबा या गटामध्ये आपल्याला दिलेला आहे। इतर मतदारसंघामध्ये बघा त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत, परंतु आसू गणामध्ये या ठिकाणी उमेदवार उभे केलेले नाहीत। या ठिकाणी माझ्या तमाम बांधवांना मला सांगायचं आहे, आपल्याला जातीपातीच्या पलीकडे जाऊन समाजाचा विकास करायचा आहे। कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे, याच्यापेक्षा फलटण तालुक्यामध्ये गेले 35 वर्ष राजे गटाच्या माध्यमातून, आज शिवसेनेच्या माध्यमातून जे विकासाचं काम आहे, हे विकासाचं काम आपण लक्षात घेतलं पाहिजे। एक वेळ विकासाचं काम कमी झालं तरी चालेल, पण या तालुक्यामध्ये गेली 35 वर्ष हा जो तालुका आहे, हा तालुका एकसंघ ठेवण्याचं, समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचे वादविवाद होणार नाही अशा पद्धतीचा सुसंस्कृत समाज जो आहे, हा समाज राजे गटाने गेली 35 वर्ष जोपासलेला आहे, प्रामाणिकपणे सांभाळलेला आहे। अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय गावागावामध्ये, वस्तीमध्ये संघर्ष सुरू आहे। हा जो संघर्ष आहे, संघर्ष आपल्याला थांबवायचा असेल तर पुन्हा एकदा लोकसभेच्या माध्यमातून, विधानसभेच्या माध्यमातून आपण ज्या पद्धतीने गाफील राहिलो, आता पुन्हा एकदा आपल्याला क्रांतीची मशाल जी आहे, मशाल पेटवायची आहे। या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा अलीकडच्या काळामध्ये असलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक असतील किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणूक असतील, या सगळ्या निवडणुकीमध्ये राजे गटाच्या अंगावरती आपल्याला गुलाल टाकायचा आहे आणि ह्या सगळ्या निवडणुका आहेत, ह्या निवडणुका खंबीर पद्धतीनं लढवायच्या आहेत। या ठिकाणी उमेदवाराच्या बाबतीमध्ये टीका टिप्पणी केली जातात। अरे भीमराव तात्यासारखा एक आदर्श माणूस, ज्यानं कुणाच्या कसपटालाही कधी हात लावला नाही, त्याच्यावरती टीका करण्याची तुमची लायकी आहे का? ज्या अनिल जगतापाची मिसेस पत्नी इथं उभी आहे, ज्यांनी आंबेडकरी चळवळीला सातारा जिल्ह्यामध्ये तमाम पद्धतीने आर्थिक मदत केली,
रस्त्यावरती नामांतराच्या लढ्यामध्ये आम्ही जेल भोगलेली आहे. अशा पद्धतीनं समाजाला न्याय देणारं, सर्व समूहाला एकत्र करणारं असे माणसं निवडणुकीने उद्या आहेत. समोरच्या उमेदवाराचं बघा, आमच्या गोकळीमध्ये बाबा, खटके वस्तीमधले अनेक आमचे सगळे बांधव या ठिकाणी सभेला उभे आहेत. या उमेदवारांनी कुणाची अडवणूक केली नाही असं उदाहरण सांगा. त्या ह्याच्यामध्ये जाणारा रस्ता अडवला, आमच्या दलित वस्त्यामधल्या लोकांच्या जमिनी लुबाडल्या. अशा पद्धतीनं आडवा आडवी जिरवाजिरवी करणारे जे उमेदवार आहेत, हे उमेदवार समोर आहेत. तेव्हा तमाम माझ्या समाज बांधवांना आव्हान आहे, आपल्याला समाजामध्ये एकोपा ठेवायचा आहे, आपल्याला समाजामध्ये सुसंस्कृतपणा ठेवायचा आहे. कुठल्याही थापाला बळी पडू नका. समाजामध्ये मतभेद निर्माण होणार नाही, समाजामध्ये तंटे निर्माण होणार आहे. अशा पद्धतीचा एकजिन्सी समाज जो आहे, समाज आपल्याला राजघाटाच्या माध्यमातून निर्माण करायचा आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये धनुष्यबाणाच्या चिन्हावरती मतदान करून या तालुक्यामध्ये जसं आपण 30 वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये राजकीय क्रांती केली होती, त्या पद्धतीनं ही जी क्रांती आहे, क्रांती करावी अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी निर्माण करतो. दुसरे एक आमच्यावरती टीका केली जाते, मग त्यात उमेदवार राहतात कुठं? अरे बाबांनो, आमचा काय कुणाला हप्ते मागण्याचा धंदा नाही. नोकरीच्या निमित्त आम्ही सातारला राहतो, आम्ही फलटणला राहतो, परंतु आमच्या एकूण राजकीय जीवनामध्ये, समाज जीवनामध्ये कुणाच्या एक रुपयाची लुबाडणूक केलेली नाही, कुणाला आम्ही त्रास दिलेला नाही. हे आमचं सगळ्यात मोठेपण आहे. आम्ही माणसं जोडण्याचं काम करतो, आम्ही माणसं तोडण्याचं काम करत नाही. आणि म्हणून दुसराही बाबा या ठिकाणी सांगतो की आता आमची छानपैकी 30 वर्षाची सेवा झालेली आहे. आम्ही आता दोघंही स्वेच्छानिवृत्ती देऊन राजे गटाचं फलटण तालुक्यामध्ये शिवसेनेचं प्रचंड प्रमाणामध्ये काम करून सातारा जिल्ह्यामध्ये आदरणीय बाबांना आपल्याला विधान परिषदेमध्ये पाठवायचं आहे. बाबाला आपल्याला मंत्री म्हणून पाहायचं आहे. याच्यासाठी आपण या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपले सगळे उमेदवार निवडून द्यावेत अशा पद्धतीची आपल्याकडे मोर एक निवेदन सादर करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.